प्रांजल नवनाथ जाधव, सायदिक क्लासेसची विद्यार्थिनी। विषय आहे भ्रष्टाचार मुक्त भारत केवळ स्वप्न की वास्तव। नमस्कार मान्यवर, उपस्थित गुरुजन, परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो। आज मी प्रांजल एका अशा विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे जो देशाच्या भविष्यासोबतच आपल्या मनाची शुद्धता देखील तपासतो। विषय आहे भ्रष्टाचार मुक्त भारत केवळ स्वप्न की वास्तव। सुधीर भाऊ पवित्र रहा, सत्यवर सत्य बोला, धर्म धर्म आचरा या संस्कृत शब्दात भारतभूमीचं तत्वज्ञान दडलं आहे। पण आज सत्य सांगायचं झालं तर जिथं सत्य विकत घेतलं जातं आणि धर्म फाईलमध्ये अडकून बसतो तिथं प्रश्न उभा राहतो, भ्रष्टाचार मुक्त भारत हे स्वप्न आहे का वास्तव? न्यायाच्या हात बांधले पैशाच्या डोळ्यानं, मनुष्यत्व हरवलं भ्रष्टाचाराच्या वाऱ्यानं। स्वप्न भारतात उलटत नाही उलट, कारण अंधार पसरलाय काहींच्या व्यवहारानं। भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे घेणं नाही, तो आहे कुणाचं हक्काचं काम थांबवणं, फाईलला पैशांची वाट पाहायला लावणं, स्वतःच्या पदाचा गैरवापर करणं आणि खरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार करणारा फक्त तो नाही तर शॉर्टकट घेणारा प्रत्येक माणूस दोषी असतो। एक अधिकारी जर लाच घेतो तो भ्रष्ट, पण एक नागरिक नियम मोडून काम पुढे नेतो तरी तेवढाच भ्रष्ट। आणि म्हणूनच बदल हवा असेल तर बदल वरून नाही, बदल आतून सुरू झाला पाहिजे। ज्यांनी बदल घडवायचा होता तेच बदलले, ज्यांनी मार्ग दाखवायचा होता तेच मार्गाला बेचले। भारत मुक्त होईल भ्रष्टाचारातून हा दिवस येईल, फक्त आधी आपण मनाने स्वच्छ झालो पाहिजे, मनाने स्वच्छ झालो पाहिजे। पण प्रश्न असा, भारत बदलू शकतो का? हो नक्कीच, माझा देश चमत्कारांनी भरलेला आहे। जे अशक्य वाटलं ते स्वातंत्र्य सैनिकांनी शक्य केलं, मग भ्रष्टाचाराला हरवणं का अशक्य असेल? आज ई गव्हर्नन्स आलं, ऑनलाईन सिस्टीम आल्या, रांगा कमी झाल्या, लाचखोरी कमी झाली, RTI आला, लाखो प्रकरणं लोकांसमोर उघड झाली, डिजिटल पेमेंट्समुळे काळा पैसा कमी झाला, काही जणांनी तर जीव धोक्यात घालून भ्रष्टाचार उघड केला। हे सगळं सांगतं की वास्तव बदलते हळूहळू पण नक्कीच। नवा भारत घडेल जेव्हा सत्याची कळी फुलेल, अन्याय, लाच, फसवणूक यांना जनतेचा रोख लागेल, स्वप्न नवे वास्तविक बनेल एक दिवस। भारत भ्रष्टाचार मुक्त हे सूर्याप्रमाणे उगवेल, आणि आता प्रश्न, आपण काय करू शकतो? उत्तर सोपं आहे, नियम पाळणं, छोट्या फायद्यांसाठी चुकीचा मार्ग न घेणं, चुकीला विरोध करणं आणि सर्वात महत्त्वाचं प्रामाणिकपणा हेच आपलं ओळखपत्र ठेवणं। कारण भ्रष्टाचार ऑफिस मध्ये होत नाही, तो मनात सुरू होतो आणि मनातूनच संपतो। नाही ज्ञानेन सदृश पवित्र हे विद्यते, ज्ञानासारखं पवित्र काही नाही। ज्ञान आहे म्हणून आपण न्यायासाठी उभं राहू शकतो, ज्ञान आहे म्हणून चुकीला घाबरत नाही, आणि ज्ञान आहे म्हणून भारताला नवं रूप देऊ शकतो। प्रिय मित्रांनो, भारताची ओळख प्रामाणिकता, संस्कृती, सत्य आहे। आपण 140 कोटी लोक फक्त जर 1 मिनिट ठरवलं मी लाच देणार नाही, मी लाच घेणार नाही, तर संपूर्ण इतिहास बदलू शकतो। भ्रष्टाचार मुक्त भारत हे स्वप्न उरलं नाही तर ते वास्तवात उतरेल, कारण भारताचं भविष्य कोणाच्या टेबलवर नाही, ते आपल्या हातात आहे। हृदयात प्रामाणिकतेची